हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण आयुर्विमा पत्राची रक्कम आपण परत कशी मिळवू शकतो हा आपल्याला स्टडी करायचा आहे. अगोदरच्या लेक्चरला आपण बघितलं आहे आयुर्विमा उतरवायचा कसा. ओके, आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती. आणि आत्ता आज आपल्याला बघायचं आहे आयुर्विम्याची रक्कम आपण परत कशी मिळवू शकतो. ओके, सेटलमेंट ऑफ लाईफ इन्शुरन्स क्लेम्स. तर यामध्ये तुम्हाला दोन पद्धती सांगितल्यात. ओके, त्यामध्ये पहिली आहे आयुर्विमा पत्राची मुदत ज्या वेळेला संपते त्यावेळेला आपण ती रक्कम मिळवू शकतो. आणि दुसरी म्हणजे विमेदाराचा मृत्यू झाल्यानंतर ती रक्कम आपल्याला मिळू शकते. ओके, सो दोन्ही पॉईंट आपल्याला इथं पाहायचं आहे. तर काय सांगितलंय बघा, विमेदार आणि आयुर्विमा महामंडळ यांच्यात झालेल्या आयुर्विमा कराराची रक्कम विमा कराराची मुदत संपल्यानंतर किंवा विमा पत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास जर मृत्यू आला तर देय होत असते. लक्षात घ्या, आयुर्विमा उतरवलेला असतो ज्या वेळेला आयुर्विमा आपण काढतो, किती काळाचा काढतो तो? जास्तीत जास्त 15 वर्षापेक्षा जास्त असावा लागतो. 15 वर्षाच्या आत असू नये आयुर्विमा. ओके, सो आपण जर 20 वर्षाचा काढलेला असेल तर तो 20 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याची रक्कम ही मिळत असते. किंवा जर मध्ये मृत्यू झाला तर आपल्याला वारस जो आपण नेमलेला असतो त्या वारसाला ती रक्कम मिळत असते. म्हणजेच विमेदार व आयुर्विमा महामंडळ यांच्यात झालेल्या आयुर्विम्याचा जो करार असेल त्याची रक्कम ही मुदत संपल्यानंतर, आयुर्विमा पत्राची मुदत संपल्यानंतर किंवा मृत्यूनंतर, विमेदारास मृत्यू जर आला तर त्याच्यानंतर ती रक्कम ही दिली जात असते, आपल्याला मिळत असते. आयुर्विमा करारानुसार आयुर्विमा महामंडळ अशी रक्कम बघा, आयुर्विमा करारानुसार आयुर्विमा महामंडळ अशी रक्कम विमेदारास किंवा विमेदाराच्या वारसास देण्यास जबाबदार असते. काय सांगितलंय? आयुर्विमा कराराच्या आयुर्विमा महामंडळ अशी रक्कम विमेदारास किंवा विमादाराच्या वारसास देणं जबाबदार असते. ओके, देन विमेदार किंवा विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाने आयुर्विमा पत्राच्या रकमेची मागणी महामंडळाकडे करणं ही कराराची पूर्तता असते. बघा, विमेदाराला जेव्हा मृत्यू येतो त्याचा जेव्हा वारस जो असतो त्या वारसाने आयुर्विमा महामंडळाकडे त्या रकमेची मागणी करणं गरजेचं असतं. आयुर्विमा महामंडळाने आयुर्विमा पत्राची रक्कम भरल्यानंतर किंवा रक्कम भागविल्यानंतर विमेदार आणि महामंडळ यांच्यातील करार जो असतो तो संपुष्टात येत असतो. आता बघा, आयुर्विमा पत्राची मुदत संपल्यानंतर अथवा आयुर्विमा पत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आल्याने कराराची रक्कम द्यावी लागत असते. सो ती प्राप्त करण्यासाठी दोन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. त्यामधील पहिली पद्धत असेल आयुर्विमा पत्राची मुदत संपल्यानंतर रक्कम देणे आणि दुसरी पद्धत असेल विमेकराचा मृत्यू झाल्यानंतर रक्कम देणे. ओके, सो आपण पहिला पॉईंट अ पॉईंट बघूयात. काय सांगितलं अ पॉईंटमध्ये? आयुर्विम्याची मुदत संपल्यानंतर रक्कम देणं. ओके, यामध्ये आयुर्विमा करारानुसार मुदत संपल्यानंतर विमेदार हयात असेल तर आयुर्विम्याची मुदत संपल्याची सूचना आयुर्विमा महामंडळ विमेदाराला देत असतं. त्यानंतर विमेदाराने आयुर्विम्याचे पैसे घेण्यासाठी किंवा पैसे प्राप्त करण्यासाठी कोणती पद्धत अनुसरावी लागत असते किंवा कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा लागत असतो? त्यामध्ये पहिलं बघा, आयुर्विमा पत्र सादर करावं लागत असतं. यामध्ये काय सांगितलंय? आयुर्विम्याची मुदत संपताच विमेदाराने आयुर्विमा पत्र रक्कम प्राप्तीसाठी आयुर्विमा महामंडळास सादर करावे लागते. ओके, आयुर्विम्याची मुदत संपताच विमेदारानं आयुर्विमा पत्र रक्कम ही प्राप्तीसाठी आयुर्विमा महामंडळाला सादर करावं लागतं. म्हणजे ज्या वेळेला आपली आयुर्विमा पत्राची मुदत संपते त्यावेळेला आपण आयुर्विमा पत्र घ्यायचं आणि महामंडळाकडे ते सादर करायचं, जेणेकरून त्याची रक्कम आपल्याला लवकरात लवकर मिळेल. बघा, आधुनिक काळात आयुर्विमा महामंडळाच्या कार्यपद्धतीत बरेच बदल झालेले असून विमा पत्राची दातव्य तिथी जवळ येताच आयुर्विमा महामंडळामार्फत विमेदारास विमा पत्राची रक्कम विशिष्ट तारखेस देय होत असल्याचे कळवले जाते. आत्ता सध्याच्या स्थितीला जे काही चेंजेस झालेले आहेत प्रोसेसमध्ये, त्या प्रोसेसमध्ये डायरेक्ट आपल्याला सांगितलं जातं की हा एवढी तुमची रक्कम आहे, तुमचा आयुर्विमा पत्राची मुदत संपलेली आहे आणि या तारखेला तुम्हाला ती रक्कम दिली जाणार आहे. ओके, विमेदार पगारी सेवक असेल
विमेदार पगारी सेवक असेल तर आयुर्विमा महामंडळाद्वारे विमेदार नोकरी करत असलेल्या संस्थेच्या प्रमुखास विशिष्ट महिन्यापासून विमेदाराच्या पगारातून हप्ता कापून घेणे बंद करण्याविषयी कळवले जात असते. पहिला पॉइंट झाला आयुर्विमा पत्र सादर करणे. आणि दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे वयाचा दाखला. यामध्ये आयुर्विमा पत्र घेताना विमेदाराने वयाचा दाखला किंवा जन्मतारखेचा पुरावा दिलेला नसेल, म्हणजेच आयुर्विमा महामंडळाने विमेदाराचे वय मान्य केलेले नसेल तर वयाचा दाखला तिथं द्यावा लागत असतो. बघा वयाचा दाखला. यामध्ये आयुर्विमा घेत असताना विमेदाराने वयाचा दाखला किंवा जन्मतारखेचा पुरावा जर दिलेला नसेल, म्हणजेच आयुर्विमा महामंडळाने विमेदाराचे वय जर मान्य केलेले नसेल तर वयाचा दाखला इथं द्यावा लागतो. वयाचा दाखला किंवा पुरावा म्हणूनच जन्मतारखेचं प्रमाणपत्र, नगरपालिकेतील वयाच्या नोंदीचा उतारा, शाळेच्या रजिस्टरमधील जन्मतारखेच्या नोंदीचं प्रमाणपत्र, नोकरी करत असलेल्या ठिकाणच्या सेवा पुस्तकीतील जन्मतारखेच्या नोंदीचा उतारा, जन्म टिपण इत्यादीपैकी कोणते तरी एक प्रमाणपत्र सादर करावे लागत असते. ओके. त्यानंतर तिसरा पॉइंट बेचन पत्र सादर करणे. काय सांगितलंय? बेचन पत्र सादर करणे. ह्यामध्ये विमेदाराने आयुर्विमा पत्राचे बेचन हे केले असेल, अगर फेरबेचन केले असेल, विमेदाराने आयुर्विमा पत्राचे बेचन केले असेल किंवा फेरबेचन जर केलेले असेल तर मूळ बेचन पत्र अथवा फेरबेचन पत्र विमा पत्राबरोबरच आयुर्विमा महामंडळास इथं सादर करावं लागत असतं. ओके. त्यानंतर चौथा पॉईंट सांगितलाय डिस्चार्ज फॉर्म भरून देणे. चौथा फॉर्म काय सांगितलाय? डिस्चार्ज फॉर्म भरून देणे. यामध्ये बघा वरील कागदपत्रे ही डिस्चार्ज फॉर्म भरून देणे. यामध्ये वरील कागदपत्रे पाठवल्यानंतर आयुर्विमा महामंडळ विमेदारास डिस्चार्ज फॉर्म पाठवत असते आणि या फॉर्मवर आवश्यक ती सर्व माहिती भरून या आवश्यक रकमेची मुद्रा लावून त्यावर सही करावी लागत असते आणि तसेच विमा प्रतिनिधीचीही सही इथं घ्यावी लागते. डिस्चार्ज फॉर्म आयुर्विमा महामंडळाकडे पाठवावा लागतो. डिस्चार्ज फॉर्म हा आयुर्विमा महामंडळाकडे पाठवावा लागत असतो. देन पाचवा पॉइंट आहे तो म्हणजे विमा रक्कम देणे. यामध्ये वरील सर्व कागदांची किंवा कागदपत्रांची पूर्तता ज्या वेळेला होते त्यावेळेला आयुर्विमा महामंडळ विम्याच्या रकमेचा धनादेश हा विमेदारास देत असते. ओके. देन बी पॉइंट इज विमेदाराच्या मृत्यूनंतर. स्लाइडवरती तुम्हाला दिसतंय बघा पॉइंट. विमेदाराच्या मृत्यूनंतर रक्कम देणे. यामध्ये काय सांगितलंय? विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास जर मृत्यू आला तर विमापत्राची रक्कम विमेदाराच्या वारसास द्यावी लागत असते. विमापत्राची मुदत ही संपण्यापूर्वी विमेदारास जर मृत्यू आला, बघा 20 वर्षाची जर विमापत्राची मुदत असेल आणि 15व्या वर्षातच जर विमेदाराला मृत्यू येत असेल तर विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आला तर विमापत्राची रक्कम विमेदाराच्या वारसास दिली जात असते. विमेदाराने आयुर्विमा पत्रात ज्या व्यक्तीचे नाव वारस म्हणून लावलं आहे, बघा विमेदारानं विमापत्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव वारसदार म्हणून लावलेलं आहे त्या व्यक्तीलाच ती रक्कम दिली जात असते. ओके. विमेदार ज्या व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून लावतो त्या व्यक्तीला ती रक्कम दिली जात असते. विमेदाराच्या आयुर्विमा पत्राच्या रकमेवर
विमेदाराच्या आयुर्विमा पत्राच्या रकमेवर ज्या व्यक्तीचा वारस म्हणून हक्क आहे अशा व्यक्तीने प्रथम विमेदारास मृत्यू आल्यास निवेदन व आयुर्विमा महामंडळास निवेदन हे द्यावे लागते. तसेच आयुर्विमा पत्राची रक्कम मिळवण्याच्या दृष्टीने विमेदाराच्या वारसाने आयुर्विमा महामंडळाकडे कागदपत्र हे सादर करावी लागतात. कोणती कोणती कागदपत्र लागतात इथं बघा. विमेदाराच्या मृत्यूची खबर देणे. पहिलं तर विमेदार ज्या वेळेला मृत्युमुखी पडतो त्यावेळेला त्याच्या मृत्यूची खबर ही विमा कंपनीला देणं अतिशय आवश्यक असतं. तर त्यामध्ये विमेदाराशी संबंधित असणारे व्यक्ती, विमेदाराशी संबंधित व्यक्ती किंवा वारसाने प्रथम विमेदाराचा बघा विमेदाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती व वारसाने प्रथम विमेदाराचा काय सांगितले, प्रथम विमेदाराचा मृत्यू झाल्याची बातमी पत्राद्वारे महामंडळाला कळवावी लागते. बघा विमेदाराचा जो वारस असेल त्या वारसाने विमेदाराचा मृत्यू झाला आहे अशी बातमी ही विमा कंपनीला किंवा महामंडळाला पत्राद्वारे पहिल्यांदा कळवावी लागते. त्या पत्रामध्ये बघा विमेदारास जर मृत्यू आलेला असेल तर त्या मृत्यूची तारीख असेल, त्या मृत्यूचं कारण असेल, विमा पत्राचा क्रमांक असेल इत्यादीची माहिती त्या पत्रामध्ये द्यावी लागते. आता पत्र लिहून कळवावं लागतं मृत्यू आला म्हटल्यानंतर. मग त्या पत्रामध्ये काय काय येणार, तर त्या पत्रामध्ये विमेदाराला मृत्यू आलेला आहे तर मृत्यूची तारीख असेल ती, त्याचबरोबर मृत्यूची तारीख असेल, त्यानंतर मृत्यूच्या तारखेनंतर बघा विमा पत्राचा नंबर असेल त्याच्यावरती विमा पत्राचा नंबर काय पाहिला आपण, पहिला पॉईंट विमेदाराच्या मृत्यूनंतर रक्कम देणे. यामध्ये पहिला पॉईंट जो आपण पाहिलाय तो म्हणजे विमेदाराच्या मृत्यूची खबर देणे. ओके, यामध्ये विमेदाराशी संबंधित व्यक्ती किंवा वारसाने प्रथम विमेदाराच्या मृत्यूची खबर द्यावी लागत असते. ती कशी द्यायची, तर ती बातमी पत्राद्वारे महामंडळाला कळवावी लागत असते आणि त्या पत्रामध्ये मृत्यू आल्याची तारीख, मृत्यूचं कारण आणि विमा पत्राचा क्रमांक इत्यादीची माहिती तिथं दिलेली असावी. तसेच या पत्राबरोबर विमापत्र आणि विमापत्राचे बेचन केले असल्यास ते बेचन पत्र महामंडळास पाठवावे लागते. ओके, ही झाली पहिली पॉइंट की हा झाला पहिला मुद्दा कशामधला, विमेदाराच्या मृत्यूनंतर रक्कम देणे. यामधील दुसरा मुद्दा सांगितलाय तो म्हणजे मृत्यूचा पुरावा. काय सांगितलंय, मृत्यूचा पुरावा. यामध्ये विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आल्याने आयुर्विम्याची रक्कम देय होत असेल असे पैसे ज्या वारस व्यक्तीस मिळणार आहेत त्याने विमेदाराच्या मृत्यूचा पुरावा महामंडळास सादर करावा लागत असतो. बघा मृत्यूचा पुरावा, यामध्ये ज्या विमेदाराला मृत्यू आलेला आहे आणि त्या विमेदाराने जो काही त्याच्या विमापत्राला वारस नेमलेला असेल त्या वारसाने त्याची मृत्यूची बातमी ही महामंडळाला पोहोचवावी लागते, कळवावी लागत असते. आणि त्याच वारसाने की ज्याला त्याच्या रकमेचे पैसे मिळणार असतात, विमा रकमेचे पैसे हे विमा कंपनी देणार असते, त्या वारसाने मृत्यूचा पुरावा हा विमा महामंडळाला सुद्धा सादर करावा लागत असतो. बघा यामध्ये मृत्यू कशाने झालेला आहे तो मृत्यूचा पुरावा इथं सादर करावा लागतो. यामध्ये बघा मृत्यूचा पुरावा म्हणून विमेदार आजारी असताना त्याच्या शेवटच्या काळात ज्या डॉक्टरने त्याच्यावरती औषधोपचार केले त्या डॉक्टराचे प्रमाणपत्र असू शकतं. बघा काय सांगितलं यामध्ये, मृत्यूचा पुरावा. यामध्ये विमेदार जर आजारी असेल आणि आजारातून जर विमेदाराचा मृत्यू झालेला असेल तर विमेदार हा आजारी असताना तो शेवटच्या काळात ज्या डॉक्टरांकडे गेला, ज्या डॉक्टरांनी त्याच्यावरती औषधोपचार केले त्या डॉक्टरांचं प्रमाणपत्र इथं द्यावं लागत असतं. ओके, देन
विमेदाराचे मृत्यूनंतर जे ते दहन केले असेल त्या अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागत असतं. बघा, विमेदार मृत्यूनंतर त्याचं दहन जिथं केलं जाईल तेथील अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागत असतं. देन तिसरा पॉइंट, विमेदारास खून, आत्महत्या किंवा अपघात. विमेदारास खून, आत्महत्या किंवा अपघात यासारख्या कारणाने मृत्यू आलेला असेल तर त्या संबंधीचा पोलीस पंचनामा व कोरोनर्स रिपोर्ट प्रत पाठवावी लागत असते. काय सांगितलंय, विमेदाराचा जर खून झाला किंवा विमेदाराने आत्महत्या केली किंवा अपघात झाला, या कारणामधून जर विमेदाराचा मृत्यू होत असेल तर त्या संबंधीचा पोलीस पंचनामा म्हणजेच कोरोनर्स रिपोर्ट ची प्रत जी असते ती प्रत विमा महामंडळाला वारसदारानं पाठवावी लागत असते. त्यानंतर चौथा पॉइंट तुम्हाला सांगितलाय तो म्हणजे जन्म मृत्यूची नोंद ठेवणाऱ्या सार्वजनिक नोंद कचेरीचा जन्म मृत्यूची नोंद ठेवणाऱ्या सार्वजनिक नोंद कचेरीचा विमेदाराच्या मृत्यूबाबतचा दाखला हे तिथं द्यावा लागत असतो. काय सांगितलंय बघा, सार्वजनिक जन्माची नोंद जिथं ठेवली जाते त्या कचेरीचा विमेदाराचा मृत्यूबाबतचा दाखला ही विमेदाराला पुरावा म्हणून द्यावा लागत असतो. असे 4 प्रकारचे पुरावे विमेदाराला विमा महामंडळासमोर सादर करावे लागतात. त्यानंतरचा तिसरा पॉइंट, मालकाचे प्रमाणपत्र. यामध्ये विमेदार ज्या ठिकाणी नोकरीवर होता त्या संस्थेच्या मालकाचे प्रमाणपत्र विमेदाराच्या वारसाला सादर करावे लागते. बघा, मालकाचे प्रमाणपत्र यामध्ये विमेदार ज्या ठिकाणी नोकरीला आहे किंवा नोकरीला होता त्या ठिकाणच्या संस्थेचं मालकाने प्रमाणपत्र विमेदाराने त्या संस्थेच्या मालकाचे प्रमाणपत्र विमेदाराच्या वारसाने सादर करावे लागते विमा महामंडळाकडे. त्यामध्ये मृत विमेदाराच्या नोकरीबाबतची मागील 3 वर्षाची माहिती. त्यामध्ये बघा, मृत विमेदार जो असेल त्याच्या नोकरीबाबतची मागील 3 वर्षाची माहिती त्यामध्ये येणार. त्याचबरोबर त्यात मृत्यूबाबतची माहिती असेल त्यामध्ये मृत्यूबाबतची माहिती, विमेदार शेवटी केव्हा हजर होता त्याची माहिती, विमेदाराचे आजारीपण, सेवेतून गैरहजर राहिल्याची माहिती, त्यानंतर विमेदाराने घेतलेल्या सकारण हक्काच्या व आजारीपणाच्या रजा. बघा काय काय येतं त्यामध्ये मृत विमेदाराच्या नोकरीबाबतची मागील 3 वर्षाची माहिती, त्यामध्ये मृत विमेदार जो असेल त्याच्या नोकरीबाबतची मागील 3 वर्षाची माहिती, त्यानंतर मृत्यूबाबतची माहिती, त्यानंतर विमेदार शेवटी केव्हा हजर होता त्याची माहिती. बघा, विमेदार हा शेवटी केव्हा हजर होता त्याची माहिती, विमेदाराचे आजारीपण. ओके, विमेदार जर आजारी असेल तर विमेदार कुठं आजारी होता, त्यांनी औषधोपचार कुठं घेतले, त्या विमेदाराचे आजारीपणाची माहिती, सेवेतून जर गैरहजर राहिला असेल विमेदार तर त्याची माहिती, किंवा विमेदाराने घेतलेल्या सकारण हक्काच्या व आजारीपणाच्या रजा. विमेदाराने घेतलेल्या हक्काच्या रजा व सकारण रजा. ओके, तसेच विमेदार मृत झाल्याची माहिती केव्हा व कोणाकडून मिळाली याचा तपशील त्या प्रमाणपत्रामध्ये द्यावा लागतो. बघा, जो काही मालकी प्रमाणपत्र द्यावं लागतं त्या मालकाच्या प्रमाणपत्रामध्ये कोणता तपशील येतो तर मालकाच्या प्रमाणपत्रामध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी विमेदार नोकरीवरती होता त्या नोकरीवर जिथं होता त्या ठिकाणाच्या मालकाकडून जे प्रमाणपत्र येतं त्या प्रमाणपत्रामध्ये विमेदाराच्या नोकरीबाबतची मागील 3 वर्षाची माहिती. ओके, विमेदाराच्या नोकरीबाबतची मागील 3 वर्षाची माहिती, यात मृत्यूबाबतची माहिती येईल, विमेदार शेवटी केव्हा हजर होता, विमेदार कामावरती केव्हा हजर होता त्याची माहिती येणार. त्याचबरोबर विमेदाराचे आजारीपण, विमेदार हा आजारी होता का,
त्याची माहिती येईल. त्यानंतर सेवेतून गैरहजर विमेदार राहत होता का त्याची माहिती येईल. विमेदाराने सकारण हक्काच्या व आजारीपणाच्या रजा किती घेतल्या त्याची माहिती तिथे येईल. विमेदार मृत्यू झाल्याची माहिती ही त्यांना कोणाकडून आणि केव्हा कळाली याची माहिती त्या तपशिलामध्ये येईल. त्याचबरोबर हे प्रमाणपत्र महामंडळाकडे उपलब्ध असणाऱ्या छापील फॉर्मवरती भरून द्यावं लागत असतं. ओके, हे जे मालकाचं प्रमाणपत्र भरून दिलं जाणार आहे मालकाकडून ते महामंडळाकडे उपलब्ध असणाऱ्या छापील एका फॉर्मवरती भरून दिलं जात असतं, फिलअप करून दिलं जात असतं. ओके, देन नंबर 4 ओळखपत्र. नंबर 4 ओळखपत्र. विमेदारास ओळखत असणाऱ्या परंतु विमेदारांशी संबंधित नसणाऱ्या, लक्षात घ्या, विमेदाराला ओळखतात परंतु त्याच्याशी संबंधित नाहीत. विमेदाराला ओळखत असणाऱ्या परंतु त्याच्याशी संबंधित नसणाऱ्या व विमा रकमेवर हक्क नसणाऱ्या व्यक्तीने विमेदाराविषयीचे ओळखपत्र द्यावे लागते. बघा, यामध्ये काय सांगितलंय. ओळखपत्रात विमेदारास ओळखत असणाऱ्या परंतु विमेदाराशी संबंध नसणाऱ्या व विमा रकमेवर हक्क नसणाऱ्या व्यक्तीने विमेदाराविषयीचे ओळखपत्र द्यावे लागते. याचाच अर्थ ती व्यक्ती विमेदाराला ओळखते परंतु त्या व्यक्तीचा आणि विमेदाराचा काहीही संबंध नाही. अशा व्यक्तीने विमेदार ओळखीचं ओळखपत्र इथं द्यावं लागत असतं. सदर व्यक्तीने विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह पाहिलेला असावा. त्या व्यक्तीनं विमेदाराचा मृत्यू ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्या व्यक्तीनं त्या मृतदेह पाहिलेला असावा. ओके, काय सांगितलंय बघा ओळखपत्रामध्ये. जी व्यक्ती विमेदाराशी संबंधित नाही परंतु जी व्यक्ती विमेदाराला ओळखते परंतु तिचा विमेदाराशी काही संबंध नाही आणि त्याच्या विमा रकमेवरती सुद्धा त्याचा काही हक्क नाही, अशी व्यक्ती विमेदाराचे ओळखपत्र देत असते आणि त्या व्यक्तीनं विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह हा पाहिलेला असला पाहिजे. ओके, ओळखपत्रात विमेदार आपणास किती वर्ष माहीत होता. ओळखपत्रामध्ये विमेदाराची आपली ओळख ही किती वर्षाची होती, त्यास शेवटी आपण केव्हा पाहिलं होतं. सॉरी, यामध्ये बघा काय सांगितलंय. यामध्ये त्या व्यक्तीनं विमेदाराचा मृतदेह पाहिलेला असावा. ओळखपत्रात विमेदार आपणाला किती वर्ष माहीत होता आणि त्यास शेवटी आपण केव्हा पाहिले होते. विमेदाराचे दहन करण्यात आले की दफन करण्यात आले. त्याचबरोबर विमेदारास मृत्यू कोणत्या ठिकाणी आला, विमेदाराने विमा घेतल्याचे आपणास माहिती होते का, या प्रश्नांची उत्तरं ओळखपत्रात द्यावी लागतात. बघा, जी व्यक्ती ओळखपत्र सादर करणार असते त्या व्यक्तीला किती प्रश्नांची उत्तरं इथं द्यावी लागतात. सो यामध्ये पहिला प्रश्न असेल की आपण किती वर्ष विमेदाराशी आपली किती वर्ष विमेदाराशी ओळख होती. ओके, त्यानंतर
आपण त्या विमेदाराला शेवटी केव्हा पाहिलं, कधी पाहिलं. ओके. त्यानंतर विमेदाराचे दहन करण्यात आले की दफन करण्यात आले. त्यानंतर विमेदारास मृत्यू कोणत्या ठिकाणी आला. विमेदारास मृत्यू आला तो कोणत्या ठिकाणी आला. विमेदाराने विमा घेतल्याचे आपणास माहिती होते का. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या ओळखपत्रामध्ये द्यावी लागत असतात. तसेच सदर ओळखपत्र देणाऱ्या व्यक्तीने बघा तसेच सदर ओळखपत्र देणाऱ्या व्यक्तीने विमेदाराच्या मृत्यूची तारीख व मृत्यूचे कारण, विमेदाराच्या मृत्यूची तारीख व त्याच्या मृत्यूचं कारण, त्याच्या शेवटच्या आजारपणाचा कालावधी, विमेदाराचा व्यवसाय व त्याच्या शरीरावरील माहीत असणाऱ्या खुणा इत्यादीची माहिती इथं द्यावी लागत असते. म्हणजेच ओळखपत्र जी व्यक्ती सादर करणार आहे त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतात. त्याबरोबर ती व्यक्ती आणखीन काय काय माहिती देऊ शकते, तर त्यामध्ये त्या व्यक्तीनं विमेदाराच्या मृत्यूची तारीख, विमेदाराच्या मृत्यूचं कारण, त्याचबरोबर शेवटचा आजारपणाचा कालावधी किती दिवस होता विमेदाराचा, विमेदार हा किती दिवस आजारी होता. ओके. आणि कोणत्या डॉक्टरांनी त्याचे औषधोपचार केले हे सुद्धा यामध्ये येणार. त्यानंतर विमेदाराचा व्यवसाय कोणता होता. ओके. कोणत्या पद्धतीचं काम विमेदार करत होता. त्याचबरोबर विमेदार त्याच्या शरीरावरती कोणत्या खुणा होत्या का. ओके. विमेदाराच्या शरीरावर कोणत्या खुणा होत्या का हेही इथं द्यावं लागते. म्हणजे याची इन्फॉर्मेशन सुद्धा इथं प्रोव्हाइड करावी लागत असते विमा कंपनीला. बघा, नुकसान भरपाई मिळवणं इतकं सोपं आहे का, तर नुकसान भरपाई मिळवणं इतकं सोपं नाही. 5वा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे. त्यानंतर विमा प्रतिनिधींचा गोपनीय अहवाल. विमा प्रतिनिधींचा गोपनीय अहवाल यामध्ये वरील हक्कदाराचे निवेदन, वरील हक्कदार यांचे निवेदन, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, विमेदाराचे दफन किंवा दहन केल्याचे प्रमाणपत्र, मालकाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र आणि विमेदाराच्या वयाचा पुरावा या सर्व प्रमाणपत्रांच्या जोडीला विमा प्रतिनिधीचा गोपनीय अहवाल जोडावा लागतो. ओके. काय सांगितलंय विमा प्रतिनिधीचा गोपनीय अहवाल यामध्ये वरील हक्कदाराचे निवेदन, विमा प्रतिनिधीचा अहवाल, गोपनीय अहवाल यामध्ये बघा वरील हक्कदाराचे निवेदन, डॉक्टरचे प्रमाणपत्र, विमेदाराचे दफन किंवा दहन केले असेल तर त्याचं प्रमाणपत्र, मालकाचं प्रमाणपत्र व ओळखपत्र आणि विमेदाराच्या वयाचा पुरावा या सर्व प्रमाणपत्रांच्या जोडीला एक प्रतिनिधीचा गोपनीय अहवाल जोडावा लागतो. एक प्रतिनिधीचा गोपनीय अहवाल जोडावा लागत असतो. विमा प्रतिनिधीने विमेदाराच्या मृत्यूबाबत पूर्ण चौकशी करून विमेदाराच्या मृत्यूची तारीख, बघा विमेदारानं म्हणजेच विमा प्रतिनिधीनं विमेदाराच्या मृत्यूची चौकशी ही पूर्ण करायची आणि विमेदाराच्या मृत्यूची तारीख काय होती, विमेदाराच्या मृत्यूची तारीख काय होती, त्या मृत्यूचं ठिकाण कोणतं होतं. ओके. त्याच्या मृत्यूचं ठिकाण कोणतं होतं, त्याचबरोबर त्याच्या मृत्यूची कारणे कोणती कोणती होती. ओके. त्याला मृत्यू आला त्यावेळची स्थिती, तसेच सदर माहिती प्राप्तीचा मार्ग इत्यादी माहिती समाविष्ट करणारा अहवाल तयार करायचा असतो. इथं विमेदाराच्या वारसाने बघा विमेदाराच्या मृत्यूबाबत दिलेल्या माहितीचा सत्यपणा, बघा विमेदाराचा जो वारस असेल त्या विमेदाराच्या वारसाने
विमेदाराच्या मृत्यूबाबत दिलेला सत्यपणा माहिती जी काही विमेदाराचा वारस देईल विमा महामंडळाला, त्या माहितीमध्ये किती प्रमाणात सत्यपणा आपल्याला आढळतो हा विमा प्रतिनिधीचा अहवाल घेण्यामागचा हेतू असतो. ओके. त्यानंतर 6वा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे वयाचा पुरावा. वयाच्या पुराव्यामध्ये विमा घेताना विमेदाराने वयाचा दाखला दिला नसेल तर बघा, वयाच्या पुराव्यामध्ये विमा घेत असताना विमेदाराने वयाचा दाखला दिला नसेल तर, त्याचे वय मान्य करण्यात आले नसेल तर वयाचा पुरावा म्हणून मान्य होईल असा योग्य दाखला सादर करावा लागतो. काय सांगितलंय वयाच्या पुराव्यामध्ये? विमा घेत असताना विमेदाराने वयाचा दाखला दिला नसेल तर बघा, विमा घेत असताना विमेदाराने जर आपल्या वयाचा दाखला दिलेला नाही असं जर आढळून आलं तर त्याचे वय मान्य करण्यात आले नसेल तर वयाचा पुरावा म्हणून मान्य होईल असा योग्य दाखला सादर करावा इथं लागत असतो. त्यानंतर 7वा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे वारसा हक्काचं पत्र. आता वारसा हक्काचं पत्र जो काही वारस असणार आहे तो हे पत्र पाठवणार असतो. यामध्ये काय सांगितलंय? विमेदाराने विमा घेताना बघा, विमेदाराने विमा घेताना आपल्या पश्चात विमापत्राची रक्कम कोणास मिळावी असे त्याला वाटत असते, त्या व्यक्तीचं नाव वारस म्हणून विमापत्रात नमूद केलेलं असतं. विमेदाराने विमा घेत असताना आपल्यानंतर, आपल्या मृत्यूनंतर आपल्या विमापत्राची रक्कम कोणास मिळावी असं त्याला वाटतं, त्या व्यक्तीचं नाव तिथं त्यांनी वारस म्हणून लिहिलेलं असतं. ओके. किंवा विमापत्र घेतल्यानंतर महामंडळास कळवले असेल तर महामंडळ अशा वारस व्यक्तीचा बघा, महामंडळ काय करतं, जो काही वारस असणार आहे त्या वारस व्यक्तीचा विमापत्राच्या रकमेवरील हक्क मान्य करत असते आणि त्या विमेदाराच्या मृत्यूनंतर ती रक्कम विमापत्रामध्ये जो काही वारसदार नाव असेल त्या वारसदाराला ती रक्कम देण्यात येत असते. परंतु असे नाव विमेदाराने नमूद केलेले नसेल तर त्याच्या पश्चात, परंतु असं विमेदाराच्या हक्काचं नाव किंवा विमेदाराच्या वारसाचं नाव जर विमापत्रात नमूद केलेले नसेल तर त्याच्या पश्चात असणाऱ्या व्यक्तीने योग्य ते न्यायालयाकडून मृत्यू विमेदाराचे आपण वारस असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून महामंडळाला ते सादर करावे लागते. बघा, ज्या वेळेला एखादा विमेदार आपल्या वारसाचं नाव विमापत्रामध्ये लिहित नाही त्यावेळेला त्याच्या पश्चामध्ये जो काही वारसदार असणार आहे त्या वारसदाराने न्यायालयाकडून मृत विमेदाराचे आपण वारस आहोत असं प्रमाणपत्र प्राप्त करून ते प्रमाणपत्र महामंडळाला सादर करावं लागत असतं. ओके. त्यानंतरचा 8वा पॉईंट आहे तो म्हणजे डिस्चार्ज फॉर्म भरून देणे. काय? डिस्चार्ज फॉर्म भरून देणे. यामध्ये वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर बघा, वरील जे काही आपण आतापर्यंत कागदपत्रे बघितली त्या कागदपत्रांची ज्या वेळेला पूर्तता होते त्या पूर्तता झाल्यानंतर महामंडळ वारस व्यक्तीकडून विमा महामंडळ ही जो काही वारस व्यक्ती असेल त्या वारस व्यक्तीकडून डिस्चार्ज फॉर्म भरून घेत असतं. डिस्चार्ज फॉर्म भरून घेत असतं. डिस्चार्ज फॉर्मवर एका लायक व्यक्तीची सही घ्यावी लागत असते. बघा, डिस्चार्ज फॉर्म ज्या वेळेला भरला जातो त्यावेळेला त्या फॉर्मवर जो काही लायक व्यक्ती असेल त्याची सही तिथं घ्यावी लागत असते. तसेच न्यायाधीशाची सही सुद्धा त्या डिस्चार्ज फॉर्मवरती घ्यावी लागत असते. ओके. त्यानंतर 9वा पॉईंट म्हणजे विमापत्राचे पैसे देणे. विमापत्राचे पैसे देणे यामध्ये वरील सर्व बाबींची पूर्तता ज्या वेळेला होते त्यानंतर
आयुर्विमा महामंडळ वारस व्यक्तीच्या नावे विमा रकमेचा रेखांकित धनादेश काढत असते आणि त्या वारसास तो पोस्टाने पाठवला जात असतो. ओके, अशा पद्धतीनं आपण आयुर्विम्याची रक्कम परत कशी मिळवायची याच्या पद्धती बघितल्यात. याच्या दोन पद्धती होत्या. पहिली म्हणजे आयुर्विमा पत्राची मुदत संपल्यानंतर ती रक्कम कशी मिळवायची आणि दुसरी पद्धत म्हणजे विमेदाराचा मृत्यू झाल्यानंतर ती रक्कम कशी मिळवायची. ओके, सेटलमेंट ऑफ लाईफ इन्शुरन्स क्लेम. अशा पद्धतीनं आपला हा पॉइंट इथं व्यवस्थितरित्या समाप्त झाला आहे. ओके, आपण काय पाहिले आज आयुर्विमा पत्राची रक्कम आपण कशा पद्धतीनं परत मिळवू शकतो. ओके, त्याच्या अगोदर आपण पाहिले की आयुर्विमा उतरवला कशा पद्धतीने जातो. आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती सुद्धा आपण त्याच्या अगोदर अभ्यासलेली आहे. हे बघा, दुसरा पॉइंट काय होता, विमेदाराच्या मृत्यूनंतर रक्कम देणे. यामध्ये कोणते कोणते पॉइंट बघितले आपण, तर यामध्ये विमेदाराच्या मृत्यूची खबर द्यावी लागते पहिल्यांदा. ते कोण देणार, तर जो काही वारस असेल तो वारस ही खबर विमा महामंडळाला देत असतो. त्यानंतर मृत्यूचा पुरावा. यामध्ये विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू असल्याने आयुर्विमा महामंडळ रक्कम देत होत असेल असे पैसे ज्या वारस व्यक्तीस मिळणार आहेत त्याने विमेदाराच्या मृत्यूचा पुरावा महामंडळाला सादर करावा लागतो. ओके, आणि त्यानंतरचा पॉइंट आपण बघितला म्हणजे तो मालकाचे प्रमाणपत्र. यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी तो व्यक्ती कामाला होता त्या ठिकाणहून सर्व इन्फॉर्मेशन, सर्व माहिती त्या व्यक्तीची विमा कंपनीला द्यावी लागत असते प्रमाणपत्रावरती. त्यानंतर ओळखपत्रामध्ये सुद्धा तसंच, जी व्यक्ती विमेदाराला ओळखते परंतु विमेदारांना तिचा काही संबंध नाही, विमेदाराच्या रकमेवरती तिचा कोणताही हक्क नाही, अशी व्यक्तीने ओळखपत्र सादर करावं लागत असतं. त्यानंतर विमा प्रतिनिधीचा गोपनीय अहवाल. ओके, त्यानंतर वयाचा पुरावा, वारसा हक्क प्रमाणपत्र. ओके, अशा पद्धतीने आपण काय पाहिले,